बऱ्याच दिवसांपासून तिळगुळ वड्या करायच्या होत्या. त्याला मुहूर्त आज मिळाला. तीळ चांगले परतून घेतले. हा दाखवलेल्या पेल्याप्रमाणे 2 पेले तीळ आणि 1 पेला शेंगदाणे चांगले परतून भाजून घेतले. शेंगदाण्यांची सालं न काढता शेंगदाणे मिक्सरला लावून भरड करून घेतली. जास्त पावडर देखील केली नाही. आणि भाजलेले तीळसुद्धा मिक्सरला लावले, त्याची पावडर केली. आणि ते पावडर केलेली तीळ शेंगदाण्यांच्या पावडरमध्ये मिक्स केली. हे मिश्रण एका बाजूला ठेवले आणि शेगडीवर कढई ठेवून त्याच्यामध्ये 2-3 चमचे तूप घातले. तुपामध्ये किसलेला गूळ जे प्रमाण पेल्याचे होते त्या पेल्याच्या प्रमाणात 2 पेले गूळ घातला आणि परतवून विरघळवून घेतला. एका बाजूला ताटाला तूप लावून घेतले, जेणेकरून हे मिश्रण गुळामध्ये मिक्स झाल्यानंतर लगेचच आपल्याला ताटावर पसरवता येईल. आता हे पहा, हे मिश्रण चांगलं परतवून घेतलं. त्याच्यामध्ये वेलची पावडर देखील घातली आणि पटकन आता ते ताटावर काढून स्प्रेड करायचं आहे. जमेल तसं हाताने आणि पेल्याच्या सहाय्याने ते स्प्रेड करायचं. तुम्हाला जेवढा आकार पाहिजे त्याच्याप्रमाणे ते स्प्रेड करत जायचं. हे पहा, हे गरम असताना स्प्रेड करावं लागतं, नाहीतर मग ते तेवढं पाहिजे तसं ते स्प्रेड होत नाही. आणि आम्ही हे बघा, हे एवढ्यापर्यंत स्प्रेड झालं आहे. मध्ये मध्ये शेंगदाणेसुद्धा दिसत आहेत. आणि ते अर्ध्या तासासाठी सेट करायला बाजूला ठेवलं आणि अर्ध्या तास झाल्यानंतर ही सुरीच्या सहाय्याने त्याच्या वड्या पाडायला घेतल्या. आणि वड्या बघा अतिशय व्यवस्थित पडत आहेत, कारण ताटाला तूप लावलं असल्यामुळे त्या खालूनही सुटता आहेत. हे पहा, तुम्हाला पाहिजे त्या आकाराच्या लहान मोठ्या शंकरपाळी आकाराच्या किंवा चौकोनी अशा वड्या तुम्ही पाडू शकता. बघा, 1-2 वड्या मी तुम्हाला उचलून दाखवते. हे बघा, मस्त वड्या पडल्या आहेत आणि छान खुसखुशीत झाल्या आहेत. अशा ह्या तिळगुळाच्या वड्या खूप पौष्टिक असतात. तीळ आणि गुळाचं मिश्रण शेंगदाण्यासहित खूप पौष्टिक आणि सुंदर चवीला अशा तिळगुळाच्या वड्या तयार झाल्या. तुम्ही पण करून पहा. धन्यवाद.